ओके, वेलकम बॅक ऑल ऑफ यू. आज आपण शिकणार आहे व्हेपर प्रेशर म्हणजे काय. आता व्हेपर प्रेशर साध्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे सायंटिफिक कन्सेप्ट न लावता व्हेपरचं प्रेशर म्हणजे व्हेपर प्रेशर. व्हेपरचं प्रेशर म्हणजेच काय, व्हेपर प्रेशर. तर कसं असतंय बघ, एखादा तू जेव्हा क्लोज्ड कंटेनर घेतो, काय घेतो, क्लोज्ड कंटेनर घेतो आणि त्याच्यामध्ये किंवा ओपन करतो आणि त्याच्यामध्ये असं एखादं लिक्विड भरतो. काय केलं, लिक्विड याच्यामध्ये फिल केलं. लिक्विड फिल केल्या केल्या काहीच नसतं, म्हणजे खाली फक्त लिक्विड असतं. पण थोड्या वेळानं काय होतं माहिती आहे, थोड्या वेळानं हे जे खाली लिक्विड आहे, ओके, ह्या लिक्विडच्या व्हेपर्स होत असतात, म्हणजे इव्हॉपरेशन होत असतं. काय होत असतं, इव्हॉपरेशन, म्हणजे वरती थोड्या थोड्या वेपर्स व्हायला चालू होतं आणि काही कालांतरानं म्हणजे थोड्या वेळानं खूप जास्त वेपर्स तयार होतात. ओके, नंतर काय होतं बघा, ह्या तयार झालेल्या वेपर्स पुन्हा काय व्हायला लागतात, कंडेन्स व्हायला लागतात. पुन्हा काय व्हायला लागतात, कंडेन्स. म्हणजेच काय, वेपरचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये, लिक्विडमध्ये. वेपरचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये, लिक्विडमध्ये. आणि ठराविक वेळानं एक अशी स्टेज येते, ज्या स्टेजला रेट ऑफ इव्हॉपरेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन काय होतं, सेम होतं. रेट ऑफ इव्हॉपरेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन काय होतं, सेम होतं. म्हणजे काय, खालून वर जाणारे मोलिक्यूल आणि वरून खाली येणारे मोलिक्यूल, खालून वर जाणारे आणि वरून खाली येणारे, यांचा रेट काय होतो, सेम होतो. म्हणजे खालून 2 वर गेले तर वरून 2 खाली येतात, खालचे 4 वर गेले तर वरचे 4 खाली येतात. त्यामुळे काय होतं, खालचे पण वाढत नाहीत आणि वरचे पण वाढत नाहीत. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, खालचे पण कमी होत नाहीत आणि वरचे पण कमी होत नाहीत. ओके, आता कसं आहे बघितलं, ह्या कंडिशनला म्हणतो आपण इक्विलिब्रियम. काय म्हणतो, इक्विलिब्रियम. जेव्हा दोन अपोजिट प्रोसेसचा रेट सेम असतो त्याला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम. काय म्हणतो, इक्विलिब्रियम. या इक्विलिब्रियम कंडिशनला हे वेपरचं प्रमाण ठरलेलं असतं आणि अशा वेळेला हे जे वेपरचं प्रेशर असतं, हे जे वेपर्सचं प्रेशर असतं, काहीतरी प्रेशर असणार ना, तो गॅस आहे म्हणल्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेपर प्रेशर. त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेपर प्रेशर. काय म्हणतो त्याला, व्हेपर प्रेशर. ठीक आहे, तर अशी व्हेपर प्रेशर कन्सेप्ट असते. मग डेफिनेशन काय सांगतो बघ व्हेपर प्रेशरची. प्रेशर अप्लाइड बाय वेपर. प्रेशर कोणाचं, वेपरचं. प्रेशर अप्लाइड बाय वेपर्स. प्रेशर अप्लाइड बाय वेपर्स ऑफ लिक्विड. प्रेशर अप्लाइड बाय वेपर्स ऑफ लिक्विड अंडर, कधी, आता नाही, आता नाही, आता नाही, आता हां, आता प्रेशर म्हणजे व्हेपर प्रेशर. इक्विलिब्रियमच्या वेळेला लिक्विड अंडर इक्विलिब्रियम कंडिशन, अंडर equilibrium condition, under equilibrium condition is called vapor pressure. is called vapor pressure. इतकी साधी सोपी कन्सेप्ट असते. ओके, आता कसं असतं बघ, वेपरचं प्रमाण ठरलेलं असतं. वेपरचं प्रमाण काय असतं, फिक्स असतं. हे जे वेपरचं प्रमाण फिक्स आहे त्यामध्ये वेपरचं प्रेशर पण काय असतं, फिक्स असतं. त्यामुळे वेपर प्रेशर फक्त टेम्परेचरवर डिपेंड असतं, दुसऱ्या कुठल्याच गोष्टीवर डिपेंड नसतं. कसं काय, टेम्परेचर वाढलं की वेपर्स वाढतात, वेपर्स वाढलं की वेपर प्रेशर वाढणार. वेपर्स कमी असल्या, टेम्परेचर कमी असलं, वेपर्स कमी, वेपर प्रेशर कमी. म्हणून काय म्हणतो बघा, वेपर प्रेशर डिपेंड्स अपॉन वेपर प्रेशर, VP. आपण वेपर प्रेशरला शॉर्टमध्ये काय म्हणतो, VP. VP डिपेंड्स अपॉन ओनली टेम्परेचर. ओनली
टेम्परेचर, फक्त टेम्परेचरवरच डिपेंड असतं, दुसऱ्या कोणत्याच गोष्टीवर डिपेंड नसतं. ह्याला काय म्हणतो आपण? वेपर प्रेशर. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात आली असेल. ओके, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकताय. मी साईडला थांबतो. झालं लिहून? ओके, गुड. आता कसं असतंय बघ, आपण जर 2 लिक्विड कन्सिडर केले, किती लिक्विड कन्सिडर केले? 2. मी थोडा पट्टीचा वापर करतोय चांगलं दिसावं म्हणून. हे एक वेसल आहे आणि दुसरं एक वेसल आहे. ओके, समज पहिल्या वेसलमध्ये आपण लिक्विड A1 कन्सिडर केलं. पहिल्या ह्याच्यामध्ये लिक्विड काय केलं? A1. आणि दुसऱ्या वेसलमध्ये लिक्विड A2 कन्सिडर केलं. लिक्विड कोणतं कन्सिडर केलं? A2. पहिल्यामध्ये A1 आणि दुसऱ्यामध्ये A2, सेपरेट कंटेनर आहेत. ओके, तर ह्याच्यावरती वेपर्स कोणाचे असणार? फक्त A1चे असणार. ह्याला तुम्ही प्युअर A1 पण म्हणू शकता. प्युअर A1 का? कोणीही मिक्स केलं नाही याच्यामध्ये. मिक्स केलं आहे का? आपण हे दोघं मिक्स केलेत का? नाही. ह्याच्यामध्ये फक्त A1चे मॉलिक्युल आहेत, खाली पण आणि वर पण, म्हणून त्याला म्हणतो प्युअर A1. हिथं काय म्हणणार बघ? प्युअर A2. काय म्हणतो आपण? प्युअर A2. कारण दुसरा कोणता कंपोनंट आहे का इथं? नाही. मग ह्याच्या सरफेसला जे मॉलिक्युल असणार ते पण कोणाचे असणार सांग? प्युअर A2चे, ओनली A2चे असणार. आलं लक्षात? आता प्युअर A1 म्हणजे वर सगळे याचे मॉलिक्युल आहेत. ह्याचं जे प्रेशर असतं ना, ह्याचं जे प्रेशर असतं त्याला आपण म्हणतो P01. काय म्हणतो? P01. जसं मगाशी जे लिक्विड काढलं ना तेच लिक्विड आहे, फक्त इथं दाखवले. कळतंय? फक्त आता A1 आणि A2 असे 2 लिक्विड घेतलेत. ह्याच्या प्रेशरला काय म्हणायचं? P01. आणि ह्याच्या प्रेशरला काय म्हणणार सांग बाळा पटकन? करेक्ट, P02. याला काय म्हणतो आपण? P02. ज्याच्या डोक्यावरती 0 लिहिलेलं असतं ना ते सॉल्व्हंटचं असतं किंवा प्युअरचं असतं, असं लक्षात ठेवायचं. प्युअर लिक्विड 1चं वेपर प्रेशर, प्युअर लिक्विड 2चं वेपर प्रेशर. आलं लक्षात? आणि ह्या ज्या व्हॅल्यू असतात ना, ह्या व्हॅल्यू फिक्स असतात. ह्या व्हॅल्यू आता हे पुस्तकात सांगितलेलं नसतं, ह्या व्हॅल्यू फिक्स असतात आणि याची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये गिवन असते. एक्झाममध्ये काय केलेले असतात? दिलेले असतात. हे पण सेमच आहे ना, हे पण फिक्स असतं आणि याची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये गिवन असते. याची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये गिवन असते, म्हणजे हे आपल्याला काढायचे नसते. हे ऑलरेडी फिक्स आहे, ठरलेले. ओके, आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले असते, पाठ पण करायचे नाही कारण लिक्विड भरपूर असते. आता काय बघ, हे जेव्हा तू 2 लिक्विड मिक्स करणार, हे जेव्हा तू 2 लिक्विड काय करणार? मिक्स करणार. मिक्स केले, 2 लिक्विड आहेत, काय केले आपण? मिक्स केले. मिक्स केल्यानंतर काय होणार बघ? इथं थोडं साईडला काढतो. ओके, आता याच्यामध्ये लिक्विड A1 पण आहे आणि लिक्विड A2 पण आहे. लिक्विड A1 पण आहे आणि लिक्विड A2 पण आहे आणि ते काय व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. काय झालेलं आहे? व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. मग याच्यामुळे याच्या सरफेसला A1चे पण काही मॉलिक्युल असणार, बरोबर का? आणि त्याच वेळेला A2चे पण काही मॉलिक्युल असणार. A1चे पण असणार आणि A2चे पण असणार. येतं लक्षात? अशा पद्धतीनं. मग आता बघ, हिथं जे A1 आहे, A1 समज हे A1 आहे, हिथं जे A1चं प्रेशर असणार, बरेच स्टुडंट अंडरएस्टिमेट काय करतात, हिथं जे ब्लॅकचं म्हणजे A1चं प्रेशर P01 होतं
आता आता पण तेवढंच प्रेशर इथं असेल, P01 असेल. तसं नसतं बाळांनो. ओके, आपण जेव्हा दोन गोष्टी मिक्स करतो नाही तेव्हा त्यांच्या व्हॅल्यू एक्सपेक्टेडपेक्षा काय होते, कमी होते. काय होते, कमी होते. म्हणजे आता या A1चं प्रेशर म्हणजे जे ब्लॅक फॉन्टने ब्लॅक मार्करने दाखवलं आहे A1चं वेपर प्रेशर P01 न राहता काय होतं, फक्त P1 होतं. काय होतं, P1. आणि P1 म्हणजे काय, P1 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ लिक्विड 1 किंवा वेपर प्रेशर ऑफ लिक्विड A1 इन सोल्युशन. हे काय आहे, सोल्युशन आहे. दोन लिक्विड मिक्स करून आपण काय केलं, सोल्युशन तयार केलं. हा लक्षात. आणि हे जे लिक्विड A2 आहे त्याचं पण वेपर प्रेशर काय असणार, मग सेम P2. काय असतं, P2. आणि आपल्याला एक्झाममध्ये हेच विचारलं जातं की P1 काय असणार आणि P2 काय असणार. आणि दिलेलं असतं प्युअरचं. मी डायग्राम काढून शिकवते, बुकमध्ये अशा डायग्राम दिलेल्या नाहीत, त्यामुळे हे तुम्हाला कळत नाहीत पहिल्यांदा वाचणाऱ्यांसाठी. ओके, कारण बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की हेच तिथं व्हॅल्यू घ्यायची, त्या का घेत नाही. तर तसं नसतं. आपण जेव्हा मिक्स करतो ना तेव्हा प्रॉपर्टी बदलते. ओके, म्हणजे कमी होते जनरली. वेपर प्रेशर P01 जास्त आहे, P02 पण जास्त आहे, पण जेव्हा मिक्स करतो तेव्हा दोन्ही पण व्हॅल्यू काय होते, कमी होते. आणि किती कमी होते ते आपण सांगू शकत नाही डायरेक्टली. मग ते सांगायसाठी रॉल्स लॉ शिकतो. ते सांगायसाठी आपण काय शिकतो, रॉल्स लॉ. ओके, आता बघ अशा पद्धतीनं सोल्युशन तयार झालं. ह्याच्यामध्ये काही टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहीत पाहिजेत, ऑलरेडी तुम्ही लिहून घेतलेल्या पाहिजेत. काय काय बघ, P01 म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A1. वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A1. आणि P1 म्हणजे काय, बरोबर का. P01 म्हणजे ठीक आहे प्युअर असेल तर, मग P1 म्हणजे काय, सोल्युशनमध्ये वेपर प्रेशर ऑफ लिक्विड A1. आता ते प्युअर आहे का, नाही. आता प्युअर शब्द नाही वापरायचा. डोक्यावर 0 असेल तेव्हाच प्युअर, डोक्यावर 0 असेल तेव्हाच प्युअर. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड A1 इन द सोल्युशन. इन द सोल्युशन, कळतंय, सोल्युशन तयार केल्यानंतर. आता सेम गोज फॉर लिक्विड A2. P02 म्हणजे काय बघ, वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A2. वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A2. आणि P2 म्हणजे काय, P2 म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड A2 इन द सोल्युशन. इन द सोल्युशन. ओके, आणि हे जे प्युअर असतं, प्युअर हे एक्झाममध्ये दिलेलं असतं. हे आणि हे काय असतं, दिलेलं असतं. P01 आणि P02. आणि काय काढायचं असतं आपल्याला, P1 आणि P2. म्हणजे रॉल्स लॉ कुठं वापरतो बघ, व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड इन सोल्युशन. P1 आणि P2, P1 आणि P2 काढायसाठी आपण रॉल्स लॉ वापरतो. व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड्स इन द सोल्युशन. प्युअर असताना काढतो का, नाही नाही नाही, ते ठरलेलं असतं, ते आपल्याला दिलेलं असतं क्वेश्चनमध्ये. आपण हे काढतो. आणि हे काढायसाठीच कुठलं कुठलं, P1 आणि P2. P1 आणि P2 कसं काढायचं, तर ह्या प्रश्नाचा आन्सर कोण देतो आपल्याला, रॉल्स लॉ. कोणता लॉ, रॉल्स लॉ. RAULT रॉल्सचा, रॉल्स लॉ. ओके, कन्सेप्ट लक्षात आली का. रॉल्सला आपण कधी शिकतो, कुठं वापरतो आणि का वापरतो, हे दिलेलं असतं सोल्युशनच्या फेजमध्ये काढायला. ठीक आहे, मी साईडला थांबतो, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. ओके, लिहून झालं, गुड. आता आपण काय शिकणार, रॉल्स लॉ. काय शिकणार, रॉल्स लॉ.
आता रॉल्स लॉ शिकताना आपण काय करतो बघ, हे सोल्युशन असतं बरोबर. आता सोल्युशनमध्ये म्हणजे या खाली लिक्विड फेजमध्ये, ही लिक्विड फेज इमॅजिन कर खालची, ओके. या लिक्विड फेजमध्ये, या लिक्विड फेजमध्ये लिक्विड A1 पण आहे आणि लिक्विड A2 पण आहे. A1 पण आहे, A2 पण आहे, व्यवस्थित मिक्स झालं आहे. म्हणजे काय, A1चं काहीतरी प्रमाण असणार आणि A2चं पण काहीतरी प्रमाण असणार. म्हणजे मोल फ्रॅक्शन A1 आणि मोल फ्रॅक्शन A2 पण असणार. आता तुम्ही म्हणाल मोल फ्रॅक्शन हे मधूनच कुठं आलं, तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मोल फ्रॅक्शन शिकलोय, त्याचे फॉर्म्युले शिकलोय, ते पाठ पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता बघ कसं होतं, एकच मिनिट. हां, आता बघ कसं होतं. x1 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ A1, मोल फ्रॅक्शन ऑफ A1 इन सोल्युशन, मोल फ्रॅक्शन ऑफ A1 इन सोल्युशन, सोल्युशनमध्ये काहीतरी असणार ना. आणि x2 म्हणजे काय सांगतो पटकन. गुड, बरोबर, मोल फ्रॅक्शन ऑफ A2 इन सोल्युशन, मोल फ्रॅक्शन ऑफ A2 इन सोल्युशन. आता कसं असतंय बघ, हे खाली लिक्विडमध्ये पण, लिक्विड फेजमध्ये पण, खालच्या सोल्युशनमध्ये पण दोन लिक्विड मिक्स झालेत बरोबर. त्याच पद्धतीनं वर जर गॅस बघितला, गॅस ही वेपर फेज आहे ना, हे सगळे काय आहेत वेपर फेजमध्ये आहेत, वाफ आहे इथं वाफ. हिथं पण A1 पण दिसतोय, A2 पण दिसतोय, A1 पण दिसतोय, A2 पण दिसतोय. अच्छा, म्हणजे हिथं पण काहीतरी प्रमाण असणार का नाही. जसं लिक्विड फेजमध्ये आपण सांगतोय याचं मोल फ्रॅक्शन एवढं, त्याचं मोल फ्रॅक्शन एवढं, तसं गॅस फेजमध्ये पण असतंय, वेफर फेजमध्ये पण असतंय. तर ते मी जरा वेगळ्या फॉन्टने दाखवतो, निळ्या फॉन्टने दाखवतो. ओके, इथं आपण y1 आणि y2 म्हणतो. काय म्हणतो, y1 आणि y2. y1 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ A1 इन वेपर फेज, ऑफ A1 इन वेपर फेज. ह्याच्यावर पण क्वेश्चन येतो, इन वेपर फेज. आणि y2 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ A2 इन वेपर फेज, मोल फ्रॅक्शन ऑफ A2 इन वेपर फेज, मोल फ्रॅक्शन ऑफ A2 इन वेपर फेज. म्हणजे x1 x2 लिक्विड फेजमधले मोल फ्रॅक्शन 1चे आणि 2चे, आणि y1 y2 वेपर फेजमधले मोल फ्रॅक्शन लिक्विड A1चे आणि लिक्विड A2चे. ठीक आहे. हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की खालच्याचा वापर करतो आपण रॉल्स लॉमध्ये आणि वरच्याचा वापर करतो आपण डाल्टन्स लॉमध्ये. नेक्स्ट लेक्चरचा तोच भाग आहे. ठीक आहे. आज आपण शिकणार आहे रॉल्स लॉ. आता रॉल्स लॉमध्ये काय शिकतो बघ, किंवा रॉल्स लॉ काय सांगतो. रॉल्स लॉ स्टेट्स दॅट, माझ्याबरोबर लिहून घेतलं तर चालेल, पहिल्यांदा याचं तुम्ही स्टेटमेंट पाठ केलं पाहिजे. रॉल्स लॉ स्टेट्स दॅट, रॉल्स लॉ states that vapor pressure of any volatile component, vapor pressure of any volatile component of a solution, अलग लक्षात, कुठला वेपर प्रेशर काढतो आपण, P1 P2. आता तुम्ही म्हणाल होलाटाईल म्हणजे काय, होलाटाईल म्हणजे जे लिक्विड वेपर्स तयार करू शकतं त्याला होलाटाईल म्हणतो. जो पदार्थ उडून जाऊ शकतो, वेपर्स तयार करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, होलाटाईल. रॉल्स लॉ स्टेट्स दॅट वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाईल कंपोनेंट ऑफ अ सोल्युशन इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ, इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ कशा कशाचा प्रोडक्ट, वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनेंट, वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनेंट
in the solution, vapor pressure of that component in pure state and mole fraction in the solution किंवा असं पण म्हणू शकतो अँड इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन, हे जरा जास्त योग्य होईल. अँड इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. स्टेटमेंट काय बघ, रॉल्स लॉ स्टेट्स दॅट वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाईल कंपोनंट, होलाटाईल म्हणजे काय, जो पदार्थ वेपर्स तयार करतो, इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन प्युअर स्टेट अँड इट्स मोल फ्रॅक्शन. म्हणजे काय, ह्या रॉल्स लॉनुसार जर लिहायचं झालं तर काय बघ, P1 म्हणजे काय, P1चा काय फॉर्म्युला येणार बघ, काय लिहिणार, वेपर प्रेशर ऑफ होलाटाईल कंपोनंट किंवा वेपर प्रेशर ऑफ कंपोनंट ऑफ अ सोल्युशन, म्हणजे सोल्युशनमधलं वेपर प्रेशर इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ, गुणाकार आहे कशाचा, वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन प्युअर स्टेट, वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन प्युअर स्टेट, वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इन प्युअर स्टेट अँड अजून कशाचा गुणाकार आहे, अँड इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन, अँड इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. मग पहिल्याचं मोल फ्रॅक्शन किती आहे, x1, अँड इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. कळतं, याला म्हणतो आपण रॉल्स लॉ. आता सेम गोज फॉर लिक्विड A2. P2चं वेपर प्रेशर काय होणार बघ, P2चं P02 इंटू x2. Vapor pressure of any volatile component of a solution is equal to product of vapor pressure of that component in pure state and mole fraction of that component किंवा its mole fraction, त्याचंच मोल फ्रॅक्शन सोल्युशनमध्ये. वेपर फेजमध्ये नाही, लक्षात ठेव, खाली वापरतो आपण रॉल्स लॉ, वरती वापरतो डाल्टन्स लॉ. ओके, त्यामुळे जिथं रॉल्स लॉ येतो तिथं कोणतं मोल फ्रॅक्शन वापरायचं असतं, सोल्युशनमधलं मोल फ्रॅक्शन वापरायचं असतं. काय वापरायचं असतं, सोल्युशनमधलं मोल फ्रॅक्शन. अशा पद्धतीनं हे रॉल्स लॉचं कन्सेप्ट असते. ठीक आहे, मी साईडला थांबतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट करून नंतर लिहून घेणार असेल, व्हिडिओ लिंक ब्रेक होऊ नये तर तसं देखील केलं तरी चालेल. ओके, लिहून झाला, ठीक आहे, गुड. ह्याच्यानंतरचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. ओके, ह्याच्यानंतर आपण डाल्टन्स लॉ कसा यूज करतो, रॉल्स लॉचा इक्वेशन कसं तयार होतं, अजून एक जे आपण एक्झाममध्ये वापरतो ते शिकणार आहे. ठीक आहे, आपण जरा छोटे छोटे व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला पण अभ्यास करायला सोपं जावं. ठीक आहे, हे तुम्ही पाठ करा, स्टेटमेंट पाठ करा, फॉर्म्युले पाठ करा. हे सगळे फॉर्म्युले नेक्स्ट लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला यूज करायचे. ठीक आहे, इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग, बाय.